बातमीपत्राच्या सुरुवातीला आज बातमी येते बीड प्रकरणासंदर्भातली। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात जाईल असा पुरावा आता समोर येतोय। फरार आरोपी होते त्यावेळेस शेख कोणाशी बोलले यांचे शिड्यार येणं आवश्यक। यांना कोणत्या मंत्रालयांनी फोन केले त्या काळात 20-22 दिवसाच्या काळात यांनी 100% फोन केलेले आहेत। कुणीतरी फोन फेकून दिला त्यातल्या एका आरोपीने तो सापडत कसं काय नाही हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। आणि याच्या पलीकडची चौथी गोष्ट, जे आरोपी खंडणीतले आणि खुनातले पळून गेले यांना सांभाळणं कुणी, गाड्या कोणी पुरवल्या, पैसा कोणी पुरवला, हे कोण, घरं कोणी दिले, हे सुद्धा सह आरोपी होणं गरजेचं आहे। कारण हे लाभार्थी आहेत, कुणी चोऱ्या करायचे, चोट्टे चाट्टे हे एकमेकाला देत असतील पैसे, म्हणून ही लाभार्थी टोळी। आणि या टोळीमुळे इतके वाईट दिवस बीड जिल्ह्याला बघायची वेळ आली, त्यांच्या समाजाला सुद्धा डाग लागला। जी पत होती, प्रतिष्ठा होती ना, ह्या टोळीमुळे, ही धनंजय मुंडेची टोळी, ह्या टोळीमुळं वाईट वेळ खाली मान घालून चालायची त्यांच्यावरती आली। म्हणून हिचा नायनाट होणं गरजेचं आहे, मुख्यमंत्र्यांना तो करावा। मात्र खंडणी प्रकरण जे अगोदर 19 तारखेला मागणी केली होती त्यामध्ये पोलीस अधिकारी सुद्धा काही दिसत आहेत। त्या व्हिडिओमध्ये जे आतमध्ये जातात वाल्मिक कराडांसोबत भेटतात त्यात काही पोलीस अधिकारी सुद्धा दिसत आहेत आणि पाटील नावाचा पोलीस अधिकारी आहे कोणतरी, ज्याला परत निलंबन करण्यात आलं। मात्र हे धक्कादायक आहे की पोलीस अधिकारी त्यांना संरक्षण देत होते। हे बघा, एक चांगली गोष्ट झाली म्हणायला लागणार आहे आज देशमुख कुटुंबाच्या नशिबानं, या बीड जिल्ह्यातल्या जनतेच्या नशिबानं, राज्य सरकारच्या नशिबानं सुद्धा, की हे ज्यावेळेस कट शिजत होते ते फुटेजच बाहेर आले। ही खूप चांगली गोष्ट झाली। आता मात्र कोणाला सोडता येणार नाही। नसतं अर्ज करत होते, एवढा खून पाचवायसाठी अर्ज करत होते। मुख्यमंत्र्यांना माझं सांगणं आहे, एकाची जामीन होता कामा नये। जर जामीन झाली ना खंडणीतली किंवा खुनातल्या आरोपीची, देशमुख कुटुंबाला त्या जीवाला धोकाही मर्डर करू शकते त्यांचं, यांना सुटू देऊ नका। आणि इतका समोर व्हिडिओ यायला लागला तर आता तर हे मुख्यमंत्र्यांना चॅलेंज आहे की आम्ही सामूहिक कट शिजला, खून पण केला आणि खंडण्या पण मागितल्या तरी आमचं कोणी वाकडं करू शकत नाही, हे चॅलेंज आहे। म्हणून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आता ह्या टोळ्याचा सुपडा साफ करणं गरजेचं आहे। मुळा जाळा सगळं उखडून टाका, यांना ठेवू नका। हे का राज्य चालक नाही येत, एक माणूस म्हणजे का राज्य चालतोय काय? त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना आता याच्यातलं कोणी सोडू नका, कोणीच नसता काय होईल, तुमच्यावरचा सुद्धा जनतेचा विश्वास उडून जाणार आहे। आणि आम्ही तो वाट बघणार आहे थोडे दिवस, यातला एक बी आरोप सोडला राज्यात बंद पाडून टाकणार आहे गुरु। हो, घालीत नाहीत कसं? अरे सरकारनं त्यांच्या ते टर्मळ एक, त्यांना काय कळत नाही का? आता मला एक सांगा बरं, तुम्ही म्हणताय कोण ते सरमाड का कोण आहे ते अटक झालेलं, त्याला काय गरज आहे एवढं प्रॉपर्टी? जितकी 2-4 कनिंग भरते बा पैसे, याचा अर्थ ही प्रॉपर्टीच नाहीची, 100% नाही। ही प्रॉपर्टी सरकार मधल्या मंत्र्याचीच आहे। याला सगळ्याला मुख्यमंत्र्याचं पाठबळ आहे का? गृह विभाग त्यांच्याकडे आहे सध्या तरी नाही वाटत, ज्या दिवशी वाटल त्या दिवशी सोडणार नाही। सध्या तरी वाटतंय SID CID बीड जिल्ह्याचं पोलीस प्रशासन योग्य ट्रॅकनं काम करतंय, सध्या तरी वाटतं। मुख्यमंत्री सुद्धा ज्या दिवशी आम्हाला वाटल तुम्ही चार्जशीट मध्ये फेराफेरी करायला लागली, तुम्ही आरोपीला पाठीशी घालायला लागली, तुम्ही त्यांचे नावं घेत नाहीयेत, आता एवढा पुरावा मिळाला ना, आता तर मेलेच आणि मेलेच पाहिजे। हा पुरावा CID असेल किंवा पोलीस असेल यांच्याकडे तो मिळालाय का नाही काय, आणि तो थेट मीडिया समोर आलाय आणि मिळाला असेल ना, झोपले काय नव्हती, आता मीडियात येतोय म्हणल्यावर मग मीडियाकडे तपास देता का? तुम्हाला संसमत काय ठेवा मग? अरे मग असंच नाही तर काय, तर तुम्हाला काय आता झोपले का? आता ती ईडी का कोण आहे ती कुठे? अरे एवढी प्रॉपर्टी माझं काही ना राव, 13.5 पत्र तरी माझ्या मग यासाठी लावली, आणि इतकी प्रॉपर्टी ऐकू बधीर होते माणूस। कोटी म्हणलं की झाकाची ती इकडं, आणि त्याची कोटीनं प्रॉपर्टी सापडते, कोटीनी। ईडी कुठे? ईडीने काचा काचा धुळून काढे पाहिजे ती, आणि ज्याच्या ज्याच्या नावावर यांची प्रॉपर्टी ना त्यांना माहिती टाकलं पाहिजे, नाही तर ज्याच्या नावावर प्रॉपर्टी ना ते उद्या लिहून द्या त्याची मागे, नाही तुमचे लेकरं जाणार आहेत बरं का। यांनी पैशाच्या माझावर मस्तीवर गोरगरिबाच्या आणि पाहुण्याच्या नावावर जमिनी, प्लॉट, पैसे काही लय मोठं गबाळ केले, हे तुमच्यावर बेतल, तिकडं त्यांचं लिहून द्या। आमचं सरकारकडं, मुख्यमंत्र्यांकडे जाहीरपणानं एक म्हणणं आहे या बीड नगरीमधूनच, खंडणीतल्या आणि खुनातले आरोपी एकही सुटता कामा नये, 302 लावा। नंबर 1चा आरोपी त्या सरमाडा का कोणी त्याला करा, कारण खून करणाऱ्यापेक्षा खंडणी मागणाऱ्यापेक्षा सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी चालवणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे, त्याला सोडू नका। आणि ह्या 3 टीमच्या नंतर
मधल्या काळात हे फरार होते त्यावेळेस यांनी कोणत्या मंत्र्यांना फोन केलेत, 100% फोन केले त्यांनी, ते सुद्धा मध्ये घ्या. 6 आरोपी, 100 जणांची टोळी, लय मोठी नाही ही लाभार्थी टोळी. सगळ्यांनाच आरोपी करा असं मनोज जरांगे म्हणतात. पत्रकार परिषद मनोज जरांगेंची सुरू असल्याचं आपण पाहतोय. गँग्स ऑफ परळी खंडणीची असं आता CCTV मध्ये ही गँग पाहायला मिळते. मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा पाय आता आणखी खोलात जाईल असा पुरावा समोर आलाय. संतोष देशमुखांच्या हत्येचा संबंध आवादा कंपनीकडून मागण्यात आलेल्या खंडणीशी जोडला जातोय. 29 नोव्हेंबरला विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्याकडून आवादा कंपनीकडून खंडणी मागण्यात आली होती. त्याच दिवशी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांची भेट झाल्याचं CCTV फुटेज आता समोर आलंय. हे CCTV फुटेज विष्णू चाटे यांच्या केज येथील कार्यालयाबाहेर 29 नोव्हेंबरला वाल्मिक कराड या कार्यालयात आला होता. यावेळी कराडसोबत संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करणारे प्रतीक घुले, सुदर्शन घुले आणि त्यांचे मित्र दिसतायत. विशेष म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणात संशयास्पद भूमिका राहिलेले आणि निलंबित झालेले PSI राजेश पाटील हे देखील कराडला भेटल्याचं CCTV मध्ये पाहायला मिळतंय. त्यामुळे हा व्हिडिओ गँग्स ऑफ परळी विरोधात भक्कम पुरावा मानला जातोय.